शुभविवाह या मालिकेच्या 21 फेब्रुवारीच्या भागामध्ये आकाश आपल्या रूममध्ये येतो. आकाश ज्या वेळेला रूममध्ये येतो त्याला भूमीच्या आठवणी सतत सतावत असतात आणि आता भूमीच्या फोटोकडे पाहतो. जुन्या आठवणींचा डोक्यामध्ये आता काहूर माजलेला असतो. भूमीसाठी आकाशचं मन खूप अस्वस्थ झालेलं असतं. तो आता भूमीचे फोटो इकडे तिकडे पाहत असतो. त्याच वेळेला भूमीसोबत या रूममध्ये घालवलेले सगळे क्षण त्याला आठवत असतात. कशा पद्धतीने भूमी आपली शाळा घ्यायची, आपल्याला बरं करण्यासाठी, आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी भूमीने काय काय केलं हे सगळं आकाशला आठवत असतं. आणि आता आकाशने भूमीला दिलेला स्माइली तो हातात घेतो आणि तो स्माइली पाहत तो रडायला लागतो. आता मात्र ज्या वेळेला शाळेसाठी भूमीने युनिफॉर्म शिवून घेतला होता तोच युनिफॉर्म घालून आकाश आता बसतो आणि आता जुन्या आठवणी आठवत असतो. त्याच वेळेला आजी रूममध्ये येते आणि विचार करते, काय अवस्था झाली माझ्या नातवाची. म्हणजे खरं तर तो बरा झालाय, मला आनंद व्हायला पाहिजे, पण बरा झाल्यावरती त्याच्यावरती इतका मोठा आघात झालाय. पण मला माझ्या नातवाला या सगळ्यातून बाहेर काढायला पाहिजे. आणि मग ती आकाशच्या जवळ येते. आकाश बाळा काय आहे हे सगळं. यावरती आकाश म्हणतो, आजी मला आठवते, मला ना लहान मुलासारखं वागायचो तेव्हा भूमीने माझी स्कूल भरवली होती. म्हणजे अथर्व आणि मानसी, मी आणि भूमी आम्ही चौघांची स्कूल होती. तेव्हा मी अथर्वला दादा म्हणायचो. लहान होतो ना मी. माझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी भूमीने जे काही केलं ना ते सगळं मला आठवते. तेव्हाच तिने माझ्यासाठी हा युनिफॉर्म शिवून घेतला होता. तोच युनिफॉर्म घालतोय आणि मला भूमीची आठवण खूप सतावते आजी. मग आता आजी कंबर कसते आणि आपल्या नातवाला समजवण्यासाठी ती सरसावते. तोपर्यंत इकडे आता पौर्णिमाने हॉस्पिटलमधला व्हिडिओ आणून रागिणीला दाखवला असतो. हॉस्पिटलमध्ये भूमीला सगळं आठवावं म्हणून आकाशने पुन्हा एकदा वेड्याची केलेली ॲक्टिंग आणि त्या सगळ्याचा व्हिडिओ बघत रागिणी म्हणते, वा पौर्णिमा वा, कधीतरी तुझं डोकं सुपरफास्ट स्पीडने चालतं खरं. म्हणजे आज तू हे व्हिडिओ आणलायस ना, +A1 काम केलेलं आहेस तू. म्हणजे जबरदस्त काम केलेलं आहेस. आता याचाच उपयोग करून त्या आकाशला कसं आपल्या घोळ्यात घ्यायचं ते बघच तू. तोपर्यंत इकडे आजी सांगत असते, हे बघ बाळा, प्रत्येक गोष्ट ही देवीची रचना असते. तुझा 6-7 वर्षापूर्वी अपघात झाला, ही पण देवीची रचना होती. त्यामध्ये तू सगळं गमावून बसलास, तुझ्या आई वडिलांना, तुझी स्मृती. पण या सगळ्यातून तुला बाहेर काढण्यासाठी भूमी आली ना. भूमी तुझ्या आयुष्यात आली, तिने तुला यातून सगळ्यातून बाहेर काढलं. आकाश म्हणतो, आजी खरं सांगू का, तर ज्या वेळेला मला काही आठवत नव्हतं ना तेव्हा सायकल राणीला मी माझ्या आयुष्यात आणलं. ती माझ्या आयुष्यात होती, पण आता मी बरा झालोय तर ती आयुष्यात नाही आहे. मला असं वाटते मी तसाच राहायला पाहिजे होतो. म्हणजे किमान भूमी माझ्या आयुष्यात असती. भूमीला मिळवण्यासाठी मी आयुष्यभर वेडा पण म्हणून राहू शकतो को. आजी म्हणते, हे बघ बाळा, मी तेच सांगते, देवीची रचना आहे. त्या 6-7 वर्षामध्ये तुझी काय अवस्था झाली होती. मग वर्षभरापूर्वी भूमी तुझ्या आयुष्यात आली. तिने तुझं आयुष्य आतून बाहेरून बदलून टाकलं. तुला कॉन्फिडन्स दिला, तुला बरं करण्याची उमेद दाखवली आणि तुला बरं सुद्धा केलं. आता देवीने ही वेळ तुझ्यावरती आणली. देवीला आता तुझी परीक्षा पाहायची आहे. गेल्या वर्षभरात भूमीने तुझ्यासाठी जे काही केलं ते सगळं तुला भूमीसाठी करायचं आहे. आणि या परीक्षेमध्ये तू कसा पास होतोयस हे देवी आईला पाहायचं आहे. म्हणून तुझी ही परीक्षा आहे. तू हे आव्हान पेलून भूमीला बरं करण्यासाठी काय करतोयस हे देवी आईला पाहायचं आहे. तुझ्या मनात ज्याप्रमाणे भूमीने आत्मविश्वास निर्माण केला तसाच तू तिला जुन्या गोष्टी आठवण्यासाठी मदत करशील की नाही हे देवी आईला पाहायचं आहे. असं म्हणत आजी आता देवी आईच्या वतीने आकाशला सगळी आव्हानं पेलण्याची शक्ती देत असते. तोपर्यंत इकडे आता ऑफिसचे कदम घरी आलेले असतात. ऑफिसचे कदम घरी येतात आणि म्हणतात, रागिणी मॅडम, ऑफिसच्या काही महत्त्वाच्या डॉक्युमेंटवरती आकाश सरांच्या सह्या हव्या आहेत. रागिणी तनतनते आणि म्हणते, आकाश सरांच्या? कदम, तुम्हाला माहिती आहे ना, आत्तापर्यंत ऑफिसच्या कामामध्ये मी आणि अभिजित यांच्या सह्या चालतात. यावरती कदम म्हणतात, हो मॅडम, पण आम्हाला राजाराम सर म्हटले की आकाश सर बरे झालेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला आकाश सरांच्या सह्या घ्यायच्या आहेत. यावरती रागिणी म्हणते, कदम, जरा जास्त स्वतःचं डोकं चालवू नका. आकाशची तब्येत अजूनही बरी नाही आहे. त्याला बरा व्हायला बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे यापुढे सुद्धा सह्यांचं काम मी आणि अभिजित करेन.
द्या त्या सह्या करण्यासाठी अभिजितकडे, असं म्हणत रागिणी आता अभिजितकडे त्या सह्या करण्यासाठी कदमला द्यायला सांगते. कदमांचा नाईलाज होतो. त्याला कितीही वाटलं असतं की आकाशकडून सही घ्यावी तरी रागिणीच्या पुढे कोणाचं काही चालतंय. मग कदम आता ते पेपर रागिणीच्या हातात देतात. रागिणी ते आता अभिजितच्या हातामध्ये सही करण्यासाठी देते. तोपर्यंत इकडे आता मनू तयार होऊन खाली आलेली असते. मनू पूर्वीसारखी तयार झालेली असते, म्हणजे लग्नाच्या आधी ज्याप्रमाणे मानसी वावरायची तशी तयार होऊन ती आता ज्या वेळेला भूमीला डिस्चार्ज मिळणार असतो तिकडे जायला निघते. ती पौर्णिमाला बोलवते. पौर्णिमा, अगं आपल्याला जायला पाहिजे, ताईला डिस्चार्ज मिळणार आहे ना, त्यामुळे आपल्याला ताईला डिस्चार्ज मिळायच्या वेळेला तिकडे जायला पाहिजे. तिला खूप गोष्टी आठवत नाही आहेत ना, मग आपण पूर्वीसारखं बनून तिकडे जायला पाहिजे. पौर्णिमा म्हणते, हे बघे माझा काही संबंध नाही आहे तिकडे येण्याचा, आणि मुळातच त्या भूमीला माझी किंमत तरी आहे का? तिला मी तिकडे यावंसं वाटतंय तरी का? मी काही येणार नाही, तुला जायचं तर तू जा. मानसी म्हणते, अगं असं काय करतेस? डॉक्टर म्हटलेत ना की ताईला गोष्टी आठवण्यासाठी आपल्याला हे सगळं करावं लागेल. पौर्णिमा म्हणते, आपल्याला नाही, तू कर. त्यावरती रागिणी येते आणि काय चाललंय तुमच्या दोघींचं, असं म्हणत रागिणी आता दोघींशी बोलायला लागते. तोपर्यंत आकाश सांगतो, आजी तू बोलतेस ते खरं आहे ग, मला भूमीने वर्षभरामध्ये बरं करण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यावेळेला मी तिच्या सोबत होतो. मी तिला सायकल राणी म्हणत होतो, पण आता तिला काहीच आठवत नाहीये ग. मग तिला गोष्टी आठवत नसताना मी तिला बरं करण्यासाठी कसा प्रयत्न करू? आजी म्हणते, हे बघ भूमीला तू आठवत नाहीस ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण भूमीच्या मनामध्ये आकाशच्या ज्या आठवणी आहेत ना त्या तर अजून अबाधित असणारच की नाही. आणि एक गोष्ट लक्षात घे, तिला तू आत्ता आठवत नसलास तरी सुद्धा तू नव्याने तुझ्या आठवणी निर्माण करू शकतोस ना, म्हणजे भूमीसाठी तू नव्याने सगळं निर्माण करू शकतोस. तिच्या मनात नव्याने आठवणी निर्माण कर, तुझ्या प्रेमामध्ये तिला नव्याने पाड, हे तर तू नक्कीच करू शकतोस ना. आकाशला आजीने एक उमेद दिलेली असते. आता मात्र आकाश म्हणतो, हो आजी, हे मी नक्कीच करू शकतो. आजी म्हणते, माझं बाळ खूप हुशार आहे. भूमीच्या मनामधील जुन्या आठवणी पुसल्या गेल्या असल्या तरी तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी आकाशबद्दल प्रेम, माया, आपुलकी ही पुसली गेली नसणार आहे, आणि याच गोष्टीचा तू फायदा घे बाळा, नव्याने तिला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी. तू नव्याने चांगला आकाश आहेस, तू किती तिच्यावरती प्रेम करतोस हे तिला दाखव आणि नवीन सुरुवात कर. जुन्या आठवणी तू सुद्धा पुसून टाक. असं म्हणत आजी आकाशला मोठी उमेद देते. आकाश म्हणतो, आजी तू म्हणतेस ते मला पटलंय, आणि तो आजीला कडकडून मिठी मारतो. आजी आता पाहते आणि म्हणते, बाळा खरंच मला तुझं खूप अभिमान वाटतो. पण आकाश दुसऱ्या क्षणाला उठतो आणि तातडीनेच जायला निघतो. आजी म्हणते, काय रे, कुठे निघाला माझा आकाश बाळा? यावरती आकाश म्हणतो, आजी अगं मी ना आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला चाललोय, म्हणजे आज भूमीला डिस्चार्ज मिळणार आहे ना, तर नवरा म्हणून हे सगळ्या फॉर्मॅलिटीज करण्याची वेळ माझ्यावरतीच आहे की नाही. या सगळ्या फॉर्मॅलिटीज मलाच पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच पूर्ण करण्यासाठी मी चाललो आहे. आजी म्हणते, हो बाबा, तुला नवरा म्हणून फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत तर नवऱ्यासारखा जा की, असं शाळेचा युनिफॉर्म घालून शाळेच्या मुलासारखा कुठे चाललास? असं म्हटल्यावरती आकाश आजीच्या जवळ येतो, तिला कडकडून मिठी मारतो. तिला मिठी मारून म्हणतो, खरंच आजी तू आज मला नवीन उमेद दिलीस, आणि आजीचे आभार मानतो. आणि आकाश आता भूमीला भेटण्यासाठी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी हॉस्पिटलच्या दिशेने रवाना होतो. पण त्याच वेळेला महत्त्वाची गोष्ट अशी घडते, आकाश फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी जात असताना खाली येतो. खाली आता कदम आणि अभिजित आणि रागिणी यांचं बोलणं तो अचूक ऐकतो. त्यावेळेला आकाश तिथे थांबतो. अभिजित साईन करत असलेले फाईल हिसकावून घेतो. नुसता हिसकावून घेत नाही तर ती वाचायला पण लागतो. कदमांना विचारतो, कसली फाईल आहे ही? यावरती कदम म्हणतात, आपल्या कंपनीच्या सायनिंग ऑथॉरिटी अभिजित सरांकडे आहे ना. मग मात्र आकाश चिडतो, अत्तू याला कुणी दिला सायनिंग ऑथॉरिटी? म्हणजे कंपनीची सायनिंग ऑथॉरिटी ही तुझ्याकडे होती ना, मग याच्याकडे कशी काय आली? तू बोल, मला तुझ्याकडून उत्तर पाहिजे. सडेतोडपणे आता रागिणीला जाब विचारत आकाश खूप चिडलेला असतो. आकाशचं हे रूप बघून अभिजितची तनतनते. आकाश अभिजितकडून फाईल काढून घेऊन त्याला आता या सगळ्यामध्ये काही अधिकार नाही असं ठामपणे सांगतो. पौर्णिमा सुद्धा हादरते. आकाशचं हे रूप बघून रागिणीला पण धक्का बसतो. तोपर्यंत इकडे डिस्चार्ज द्यायला आलेली मानसी आणि प्रशांतला भूमी प्रश्न विचारत असते, मला सांगा 1 वर्ष मी कोमात होते, मग या वर्षभरामध्ये आपल्या घरातल्या गोष्टी कशा मॅनेज झाल्या? बोल ना मनू, मला काही गोष्टींची उत्तरं पाहिजेत. आपल्या घरामध्ये 1 वर्ष कसं काय सगळं चाललं? बाबा असे खेळलेले होते आणि तुम्ही कॉलेजमध्ये, मग हे सगळं कुणी हँडल केलं? मानसी बोल ना.
तर प्रशांत आता काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर मानसी सांगते, प्रशांत तू शांत बस, मी सांगते. यावरती भूमी म्हणते, मानसी तू प्रशांतला का शांत केलंस? नक्की काय घडलंय? मला सगळं कळालंच पाहिजे. यावरती मानसी सांगते, ताई तू काळजी करू नकोस, मी तुला सगळं सांगते काय घडलं होतं ते. यावरती भूमी म्हणते, बोल ना, वर्षभरामध्ये तुम्ही कसं मॅनेज केलं? आता मानसी भूमीला सगळ्या गोष्टी उलगडून सांगणार आहे आणि आकाशबद्दल सुद्धा सांगणार आणि त्यामुळे भूमीला काही आठवणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.